आवाज बरोबर कर. चला काय चालू आहे बायो? हा चला थोडं शांतता घ्या. या ठिकाणी सन्माननीय सूत्रसंचालक सरांना विनंती करतो, आपण कुठली माहिती बरोबर वाचून सांगा. तुम्ही समीर वानखेडे सरची माहिती मह्याल चिपकून दिली. मी कोमात गेलो. मला मी काय UPSC गेलो म्हणलं, मी कुठं दिल्लीला गेलो, मी मुंबईला गेलो, हे का नाही? कारण आपला विषय नाही, पण लोक दलिंदर असतात. कळलं का? लोक नंतर लोकांकडे घोडे रेडीच असतात. त्यामुळं मेन गोष्ट आहे बाबा, की जे आपलं खरं आहे, लोकांना बरं वाटेल ते बोलण्यापेक्षा जे खरं आहे ते बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून जे आपल्याकडं नाही ते बिनाकामी स्वतःच्या अंगाला लावून घ्यायला माणूस मोठा होत नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. आपलं शिक्षण 12वी DED आहे सर. मी BA BCom पण करायची मला गरज पडली नाही. मी स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतो. डिग्रीच्या एज्युकेशनची पण गरज पडली नाही. मला 10वीला मार्क 75.20% आहेत, 12वीला मार्क 80.33% आहेत, DED ला मार्क 80% आहेत आणि प्रत्येक ठिकाणचे मार्क म्हणजे कॉफ्याचे आहेत. म्हणजे मी कोमात गेलो, मी UPSC BPSC मला मी तानात आलो ना. वांदे काय होतात मला म्हणाल का नाही, मला तुम्ही काही म्हणाल मला बरं वाटेल बाबा. पण विषय काय आहे की काही गोष्टी आहेत ना, कारण काय होतं माहितीये का, अलीकडं एखाद्या पोरीला पोरग पाहायला आलं तर कोणाची शेती आपल्या नावावर दाखवते. असे आहेत दलिंदर आपल्या समाजात. तर मेन गोष्ट काय बाबा, जे खरं आहे ते सांगणं काळाची गरज आहे. इथं बसलेल्या आवाज ते माईकवाल्याचे पैसे देणार नाही. आवाज बरोबर कर. हा आवाज बरोबर कर. बरोबर. बायांना विनंती, आपले लेकरं शांत करा. घरी काहीच काम नव्हतं, त्याला इथं घेऊन आली. सून दलिंदर हे, तिनं सासूकडे लेकरू दिले आणि त्याचे बिस्किट चोरून ही खायली. चालेल नाही बायाला. आणि लहान लेकरू सांभाळणं म्हणजे मजाक नाही बरं. हॅलो हॅलो हॅलो. लहान लेकरू सांभाळणं म्हणजे मजाक नाही. ज्या ज्या बाईनं लेकरू आणले, काय झालं बरं? आवाज येत नसेल तर मी तुमच्या कानात येऊन बोलतो, पण थांबा जरा सर. दुसरं काय करू? माईक सिस्टीम तुमची आहे. झालं का भाऊ आवाजाचं बरोबर? बरं असो. हा, इथं बसलेल्या बायांना विनंती करतो, मी आवर्जून सांगितलं की जी बाई लेकरू घेऊन आली होती आणि जिची सून घरी आहे आणि जी सासू इथं लेकरू घेऊन आली, एखादा आजा इथं लेकरू घेऊन आला असेल तर नातू सांभाळणं म्हणजे PhD करणं आहे. ज्याला नातू सांभाळता आला आणि ज्या बी आजीनं नातवाचे बिस्किट खाल्ले, तिचं वय 100 वर्ष आहे. कारण नातू सांभाळणं म्हणजे PhD कशी आहे, एक नातू असते आणि त्याला काय होतंय, कुठेही एखाद्या कीर्तनात गेलं, एखाद्या कार्यक्रमात गेलं तर लघवी यायची आणि नेमका कार्यक्रम जोरात आला इथे काय करायचं, आज्यापाशी बोंबलायचं, बाबा लघवी आली, किंवा त्याच्या भाषेत म्हणायचं मुतायला आले. आता बाकीचे लोक ऐकल्यामुळे त्याला जसं वेगळं वाटायचं. आजा म्हणला, गध्या आपली इज्जत चालली, इथून पुढे आपण कुठल्या कार्यक्रमात गेलो तू लघवी आली, तू काय म्हणायचं, बाबा गाणं म्हणू. आपल्या दोघांतच म्हणला, इथून पुढे समजा तू कुठं लघवी आली, तुझं काम काय आहे, माझ्या कानात हळूच म्हणायचं, बाबा गाणं म्हणू. ठरला कार्यक्रम. आता असाच एक कार्यक्रम, इंदोरीकर महाराजांचं कीर्तन, गर्दा अमाप झाला, नातू एकीकडे बसला आणि आजा दुसरीकडे बसला. आता हे नातू दुसऱ्या आजापाशी बसलं ना, आता दुसऱ्या आजापाशी बसल्यावर याला लघवी आली, यानं त्या दुसऱ्या आजाच्या कानात डायला खाल्ला, बाबा गाणं म्हणू. बाबा म्हणले, गप गध्या कीर्तन चालू आहे. यानं डबल आता प्रेशर वाढलं ना,
यान डबल त्या बाबाच्या कानात, बाबा गाणं म्हणू. गप, कीर्तन चालू आहे. पुन्हा यान तिसऱ्यांदा, बाबा गाणं म्हणू. तुला अक्कल आहे का, कीर्तन चालू आहे. आता याचं प्रेशर वाढलं. पुन्हा चौथ्यांदा, बाबा गाणं म्हणू. आजा म्हणला, बरं मन हळूच कानात म्हण. म्हणली त्यानं कानात. हे जे लेकरं असतात का बारकाले, आबा यायला चॅलेंज नाही. आणि आमच्या कुठं गेल्यावर काय व्हायलंय, माय एकीकडे बसती, बाप एकीकडे बसते, पोरगा आमच्या बोकांडीवर पुढे सोडतात. अख्खा कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करते ते जाणून बुजून करतेत का आमचा कार्यक्रम ठोकायला येतात काय माहिती. इथं बसलेल्या माता माऊल्यांना आवर्जून एक विनंती करतो, बाबा हा जो कार्यक्रम आहे, कार्यक्रमावर यायनं लय लोकांचे नावं टाकले. एवढे येतात का नाही पाहू द्या. त्याला बी एक एक शिवी देऊन निघून जातो. असो, शांततेचा जगाला संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी राजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. अलीकडे आमचे पोरं पण आहेत. आपण विदर्भात राहतो आणि पुसदला पंढरी म्हणून ओळखल्या जातं, बरोबर आहे. पुसद म्हणल्यावर एज्युकेशन क्षेत्रामध्ये नंबर 1 आहे, विकासात नंबर 1 आहे, वऱ्हात बी नंबर 1 आहे, पोरीत बी नंबर 1 आहे, आणि बाकीच्या कुटाण्यात बी नंबर 1 आहे. सध्याचा जो युवक आहे, कारण मी बोलताना बोललो युवकाचे दुसरे आदर्श शहीद आलम भगतसिंग. म्हणजे सध्या आपलं जे पोरग आहे, ह्या पोराच्या डोक्यात सध्या प्रेम नावाची कन्सेप्ट लय उपाळली पहा. आणि तुम्हाला आवर्जून सांगतो, कुठल्याही बाबा बुवाच्या नादी लागू नका, नाहीतर घराघरात अशोक खरा. हा कार्यक्रम तुमचा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून बायाला पण विनंती आहे, आपला आदर्श कोण असावा हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे की आपला आदर्श कोण असावा. आज हे जे युवक पोरग आहे, त्या युवक पोराकडे पाहिल्यावर कधी कधी आमचा मला ताण येतो का, तर आमच्या मायबापानं, तुमच्या मायबापानं, तुमच्या गुरुजनाने तुमची घरची परिस्थिती तुम्हाला आठवून करून दिल्यामुळे तुम्ही या ठिकाणी नीट बसलात. पण सध्याचं पोरग पहा, ते पोरग सध्या त्याच्या डोक्यात एक शब्द आहे पहा, फॉलो करणे आणि फॉलोवर वाढवणे. तर ते फॉलो कोणाला करायला, ज्यानं केस वाढणं तरी वाढवायचा प्रयत्न केलाय. काही काही दलिंदराचे केस कुरळे होईना, त्यानं सराटा गरम करून केस कुरळे केले. नवीन फंड आहे, गरम सराटा करायचा, घुसकून फिरवायचा. मुळात हा कार्यक्रम बायाचा होता. मधात फिरवायचा आणि असा जोरात वाढायचा, म्हणजे 2 लटा अशा बाहेर यायच्या आणि त्या 2 केसाकडे पण आमचे दलिंदर मरायचे. आता तर नवीन यंत्र आले, असं काहीतरी चपटे केसात घालायचं, जोरात वाढायचं. बापा, तर आमचे दलिंदर ती कॉपी करायले. आमचं पोरग सध्या फॉलो कोणाला करायले, आमचं पोरग फॉलो करायले ज्यानं डुप्लिकेट चायना घातल्या, समाजामध्ये हैदोस माजवलाय, ज्यानं समाज बिघडण्याचा प्रयत्न केलाय, जो समाजामध्ये भाई भाऊ दादा म्हणून फिरण्याचा प्रयत्न करायलाय, त्याला आपलं पोरग आदर्श मानायला. आणि हे पोरग आदर्श मानताना जेलमधून सुटलेल्या आरोपीची या महाराष्ट्रात वाजत गाजत मिरवणूक निघत असेल आणि त्या मिरवणुकीमध्ये इथली तरुणाई फिरकत असेल, तर शहीद आलम भगतसिंग यांचा आदर्श होऊ शकत नाही. शहीद आलम भगतसिंग यांचा आदर्श होऊ शकत नाही, कारण शहीद आलम भगतसिंग आदर्श व्हायचं तर त्यांनाही प्रेम झालं. पण जेव्हा त्यांना विचारलं प्रेम का है, तर मेरे आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हो इनकलाब लिख देता हो, इनकलाब लिख देता हो. म्हणजे तुम्हाला प्रेम व्हावं कोणावर हा पहिला प्रश्न आहे. आणि सध्या भगतसिंगांचं योगदान पाहिलं, शहीद आलम भगतसिंग असेल, सुखदेव असेल, राजगुरू असेल, अशफाकुल्ला खान असेल, राजेंद्र लाहिरी असेल, बिपिनचंद्र पाल असेल, है ना, रामप्रसाद बिस्मिल्ला असेल, ज्या ज्या लोकांनी या देशात हसत हसत है ना या फासाला लटकावलं आणि या देशासाठी बलिदान दिलं, त्यांचे सध्याचे युवक पाहून, या देशातल्या युवकाकडे पाहून कदाचित ते वरती असतील. या देशातलं राजकारण पाहून, इथली दलिंदर व्यवस्था पाहून
इथं दररोज होणारे महिलाचे बलात्कार पाहून, इथला भ्रष्टाचार पाहून, इथं खून खंडणी किडनॅपिंग पाहून कदाचित भगतसिंग सुखदेवला म्हणत असतील, अरे कई वोटो के लिए मर गए, कई नोटो के लिए मर गए, कई वोटो के लिए मर गए, कई नोटो के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, हम भी साला किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीचा आपण विचार केला तर सध्या पोराचा आदर्श कोण आहे, याला जबाबदार पहिला आपला बाप आहे, याला जबाबदार पहिली आपली माय आहे. आणि म्हणून आपल्या लेकराचे आदर्श चेक करणं सध्या काळाची गरज आहे. ते आदर्श चेक करायला बाहेर कुठं जायची गरज नाही. ते आदर्श चेक करायला कुठली प्रयोगशाळेची गरज नाही. ते आदर्श चेक करायला कुठली एखादी कार्यशाळा घ्यायची गरज नाही. ते आदर्श चेक करायला कुठल्या वक्त्या व्याख्यात्याला बोलवायची गरज नाही. घरी गेल्यावर एक छोटस काम करा. घरी याला टिपॉय म्हणतात है ना, थोडा लहान असतो, समजून घ्या. मात्र असा एक टेबल घ्या आणि त्या टेबलावर पहिल्यांदा लक्षात घ्या, आपलं निळं रक्त आहे. आपण प्रत्येक समाज सुधारक, विचारवंत, क्रांतिकारकांना मानतो. काही बांडगुळ बाबासाहेब म्हणल्यावर मात्र त्यांच्या पुढे लाग लागते. हा, प्रत्येक बाबासाहेबाला मानू शकत नाही. आज शोकांतिका आहे. सयाजीराव गायकवाडांची जयंती असेल, राजश्री शाहू महाराजांची जयंती असेल, तो कुठं नाही भेटला तर नक्कीच तो बुधवाड्यात भेटतो. ही आता सध्याची वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही काळाची गरज आहे. माय बापाचं पहिलं काम आहे की आपल्या लेकराचा आदर्श चेक करायचा आहे. मी भगतसिंगावर आलो होतो. असा टेबल घ्या. त्या टेबलावर काय करा, 5 रुपयाला प्रिंट भेटते मोबाईलच्या फोटोची. तुमच्या मोबाईल मध्ये एखादा फोटो असेल तर 5 रुपयाला त्याची प्रिंट भेटते. एक काम करा, त्याच्या पूर्ण प्रिंट काढा, त्याच्यावर असे फोटो लावा. पहिला फोटो ठेवा छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजीराजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज है ना, अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, असे प्रत्येक समाज सुधारकांचे फोटो असे चौकोनी ठेवा बढियापैकी. आणि मधात माय आणि बाप या नात्यानं तुमच्या दोघांचे फोटो ठेवा. तुमच्या पोराला आणि पोरीला ज्या नावानं तुम्ही घर बोलवता त्या लाडानं तिला बोलवा. काय बब्या म्हणता, बबी म्हणता, सोनी म्हणता, काय म्हणता, तिला बोलवा. आणि त्या पोराला पोरीला एक प्रश्न विचारा की बाळा, एकदा हे फोटो निहाळून पाहाय. त्याच्यावर सर्व समाज सुधारकांचे फोटो आहेत आणि मधात नवरा बायको म्हणून तुमच्या दोघांचे फोटो आहेत. त्या पोराला पुरीला एकच म्हणा की हे सर्व फोटो निहाळून पाय. याच्यात तुला आदर्श विचार कोणाचे आवडतात किंवा कोणाचे विचार तुला याच्यात पटतात ते प्रत्येकाच्या फोटोला हात लावील, तुमच्या दोघांच्या फोटोला हात लावणार नाही. मग दलिंदर आपण हे का लेकर आहेत? आणि पुन्हा डायलॉग हाणता, येणारी पिढी लेत भंगार आहे हो. भंगार आम्ही नाहीत. धुरे कोरायचे कोण शिकवले? बांधव कोरायचे कोण शिकवले? आम्हाला तर माहितच नव्हतं ना, तुम्ही शिकवलं है ना. चौकात बसून याचं त्याच्यासोबत चालू आहे, तिचं याच्यासोबत चालू आहे, आम्ही काही बोललो है ना. जुन्या काळात 5-5 आणि 10-10 बायका कोण केल्या? आता धमक आहे का? एकच भेटून त्याला बेदार आहे. बेदार आहे का नाही? मग मेन गोष्ट लक्षात घ्या की बाबा युवकांनी पहिले तपासा आपला आदर्श कोय. आणि बापाचं काम आहे, माईचं काम आहे, त्या लेकराच्या नजरेत पहिल्यांदा आदर्श बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जसं वागता तसं वातावरण घरामध्ये क्रिएट होत आहे. तुम्ही बाबासाहेबांचे विचार घरात पेरत असाल, नक्कीच लेकरू तुमचं अनुकरण करते. घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची शिकवण देत असाल तर नक्कीच लेकरू त्या विचारांचं आचरण करते. तुम्ही व्याभिचारावर बोलत असाल, वारंवार शिवीगाळ करत असाल, वारंवार बायकुल झापत असाल, बायकू तुम्हाला झापत असेल, त्याचा परिणाम लेकरावर होतो. म्हणून पहिल्यांदा आपले आदर्श तपासा. अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, जननायक बिरसा मुंडा, संत बसवेश्वर, सखडबंद साखळदंड तथा तुटले तो ठोकताची बंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. टाळ्या वाजवताना जोरात वाजवायच्या. आपल्या भावकीत कोणीच मेलेलं नाही. टाळ्या जोरात वाजवा एकदा.
इथं बसल्यावर बी समजा तुला ताण येत असेल, इथं बसल्यावर बी तिहा चेहऱ्यावर 12 वाजत असेल, तर मग ही जीभ काळी आहे. संध्याकाळी तो हा कार्यक्रम होणार. हसायचं शिका. कळलं का? हसलं पाहिजे. कळलं का? एकमेकाकडे उगाच एकमेकाकडे पाहायचं आणि हसायचं, ते कोण जाते, हे कोण ताणत नाही. आपलं काम आहे. आपल्या चेहऱ्यावर 12 वाजले काय धतुरा लोक बोलायला ती फुल मेकअप केलं आणि कपाळावर आहे, तू मेलेली बरी. हसलं पाहिजे, चेहऱ्यावर स्माइल दिसली पाहिजे. हा हा, कशाचा ताण आहे काय माहिती. इथं येऊन बसली, तिला ताण आहे, कुलूप लावलंय, पण येताना झटका द्यायचा राहिला. नेहमी ताणातच. आणि एक गोष्ट जयंती कमिटीला एक तुमचा मुलगा म्हणून विनंती करतो, इथून पुढे कुठलाही कार्यक्रम ठेवा, कार्यक्रमामध्ये जो प्रेक्षक वर्ग असतो का त्याच्यामध्ये दरी निर्माण करू नका. कारण दरी कोणती आहे माहितीये का? वरती बसला म्हणजे थोडा श्रीमंत आहे, तिथं बसला म्हणजे त्याच्या कमी श्रीमंत आहे, खालचे लगेच गरीब आहेत. ही दरी आपल्यात निर्माण होता कामा नये. विचार मंचावर असे लोक बसवा म्हणजे हे पहा, केवळ मला 1,00,000 डायलॉग पाठेल मायचान सांगतो. मी जर इकडे नसतो ना, माया एवढा महाराज नंबर 1 कोणीच नव्हता सध्या महाराष्ट्रात. आपल्याला लय काही येते, फक्त विनंती एक आहे, ज्या गरीबाच्या भरोशावर तुम्ही मोठे झालात का, त्याला त्या गरीबाला शिवणं, हे तुमचं पहिलं काम आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय होतो, आज बाबासाहेब आपण समजून सांगायलो, हे मनातून ऐकणारा वर्ग हा खाली बसलेला असतो, त्यावर चल करत नाही, हे स्वार्थी आहे. हा काय नाही, ज्यानं पांढरे कपडे घातले ते बुकणं हाणायलाच हे लोकांचं. हे म्हणायचा भाग आहे. रियालिटी सांगतो तुम्हाला, मूळ बाबासाहेबाची चळवळ ह्या लोकांवर डिपेंड आहे. हिची चळवळ आहे का ह्या लोकांवर डिपेंड आहे. आणि मग पहिलं काम तुमचं ते की सन्मान त्याचा व्हावा. जयंती कमिटी आहे ना, ह्या विचार मंचावर आमच्यासारखे पांढरे कपडे टकाटक मेकअप करून आलेले लोक बसू नका. विचार मंचावर कोण बसा, इथे एक गोरगरीब मा आहे जी कोणाच्या रोजान जाते. इथे एक गोरगरीब मा आहे जिचा नवरा मेलेला आहे, तिनं लेखील शिकवलंय, तिची पोरगी MBBS लागली, त्या माई इथं मधात बसवा, तिचा सन्मान करा. हे तुमचं काम आहे. महापुरुषांचे विचार पेरायचे तर ते मनातूनच करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. हे प्रत्येक ठिकाणी जात असताना आवर्जून सांगतो, विचार मंचावर एक जागा अशी ठेवा, इथे एखादी अपंग पोरगी शिकायली, मेहनत करायली, 1-2 मार्कांनी जर गेलाय, येणाऱ्या काळात आपल्या समाजाची धुरा आहे ती आहे ना, गावापर्यंत तिच्या घरापर्यंत लाल दिव्याची गाडी जाणार आहे, तिला इथं सन्मान द्या, प्रेरणा भेटल, आपली पोरगी लाल दिव्याच्या गाडीत फिरल, हे तुमचं काम आहे. आणि म्हणून सन्मान हा गरिबीपासून केला पाहिजे. जयंती कमिटीत पैसे वाचले, डीजे लावू नका, प्रत्येकाला गाणे पाठ झालेत. वाटलं होम थिएटर 1200 रुपयाचं घरीच घ्या, बंबाड घरीच नाचा, एवढं तब्येत कमी होईल. नवरा बायको दोघं नाचा, लेकरं शाळेत गेल्यावर तात्पर्य याच्यात एखादच नाचायले आहे का नाही, मग बँड पार्टी टाकावं लागल. विनंती काय बाबा, की बाबा आपल्या जयंती कमिटीमध्ये काय असते माहितीये का, आपण या ठिकाणी बसलो, तिथे एखादी आजी असती बा, तिथे एखादी माता माऊली असते. प्रॉब्लेम काय असतो, नवरा मरण पावलेला आहे, पोरग आहे, सून काळजी घेत नाही, लेक कधी विचारत नाही, उद्या चूल पेटल का नाही हा प्रश्न आहे. इथं बसलेली एखादी आजी, हे प्रत्येक गावात एक उदाहरण आहे. इथं बसलेली एक माता माऊली आहे ना, पोरग कधी लक्ष देत नाही, सून कधी विचारत नाही, नवरा मेलेला आहे, अख्खी हयात तिची काम करण्यात गेली, राहिले 10-12 वर्ष, त्याच्यात तिला इथं बसावं लागतंय. जयंती कमिटीतून वाचलेला पैसा, आमच्या सारख्याचे भाषण ठेवल्याने लय मोठा काही फरक पडत नाही, पण त्या जयंती कमिटीतून थोडेफार पैसे वाचले. 1 क्विंटल गहू घ्या, त्या आजीच्या घरात नेऊन टाका, बाबासाहेबांची चळवळ तिथं सुरू झाली. ते तुमचं काम आहे. हा फक्त बायांना विनंती करतो, तुम्ही जराशा नीट राहा, तुम्ही लय डेंजर आहेत. आमचं पोरग सामाजिक चळवळ करायला उभं राहते तेव्हा तू डायलॉग ती मुडद्या तुला काय घेणे, तूच पाहे ना. कळलं का? मेन गोष्ट काय माहितीये का, महिला मंडळ, बाबासाहेबांनी कुठलंही काम करताना पहिल्यांदा संविधान लिहिलं. संविधान लिहित असताना इथं बसलेल्या किती बायांना वाचलंय त्याने हात वर करायचा. एक तू पोरगी आहे का, बायाने विचारले हो. हा, बायान म्हणजे ज्या पोरीचं लग्न झालंय तिला बाई म्हणतात, पण ते बी कळत नसेल तर नवीन क्लास घेतो. एक संविधान कोण वाचलंय, एक
2. बर, गुरुवारचं व्रत कोण कोण केलंय? शांबाला, आटपाटनगर. ते बाया पुढे बसा, पुढे बसा, मावशीकडे पुढे काय होत नाही. सर्वजणी बसा. याच्यानंतर जेवणाची पंगत आहे. हा कार्यक्रम झाला की जेवणाची पंगत आहे. तुम्हाला सांगितलं नाही काय? हा आहे पलीकडल्या हॉलमध्ये. बसू द्या, बसू द्या, काय होत नाही. पुढे या. बाया पुढे या म्हणल्यावर जागीच सरकायल्यात पहा. आता तटकन उठाव बसाव तेवढं चांग हलकं होईल नाही, जागीच कार्यक्रम. कॅमेऱ्याचा घरी घेऊन. सर येणार. हा चला, झालंय का? ए बाय हो थांबा. हा मी जेव्हा हे लोक म्हणले जागा नाही पुढं पुढं व्हा, तेव्हा काही जणी उठल्या नाही, जागच्या जागी घसरू लागल्या. आळस नावाचा प्राणी एवढा दलिंदर आहे आणि त्या आळसामुळे आपले लोक सुधारणार. एक छान जोक सांगतो तुम्हाला. 3 मित्र आळशी असतात. बरोबर, जे तयारी करतात त्यांनी लक्षात घ्या. 3 मित्र आळशी असतात. आळशी म्हणजे लय दलिंदर आहे ना, कुठलंच काम करणार नाही. उद्या अभ्यास कर, करू ना, जाऊ द्या ना, परीक्षा लांब आहे ना, भाऊ हे कर, करता येईल ना. असे 3 मित्र आळशी असतात आणि 3 जण एका रूम मध्ये जेवायला बसतात. आता जेवायला बसल्यावर एक एक घास खातात. एकच भाजी केलेली असते आणि तिघांनी एक एक घास खाल्ल्यावर तिघायलाही कळतंय भाजीत मीठ नाही. 3 एकमेकाकडे पाहतात, पण 3 कसे असतात? आता 3 एकमेकाकडे पाहतात. शेवटी मीठ म्हणजे काय 1-2 किलोमीटर आणायचं का? किचन रूम बाजूलाच असती ना. हा, पण शेवटी काय होतं, 3 एकमेक घास खातात, 3 एकमेकाकडे पाहतात, पण 3 आळशी असतात. अर्धा तास झाले, हे म्हणलं त्याला मीठ आण. आपण एकदा बसल्यावर आपण कोणाच्या बापाला उठत नाहीत. तू मीठ आण, विषयच नाही भाऊ. तू नाही नाही नाही, आपला विषय वेगळा आहे. आपण एकदा मांडी घातली, क्लोज मॅटर. मग 3 जण अर्धा तास झाला एक एक घास खाल्लेला आहे. 3 ठरवलं नेमकं करायचं काय. मग त्याच्यात ज्याच्या घरी डबा पार्टी होती त्यांना डायलॉग खाल्ला, एक काम करू, आपल्या 3 जे कोणी बोलल त्यांना मीठ आणायचं. आता मीठ आणायला लय लांब जायचं होतं का? म्हणजे तुम्हाला जेव्हा पुढे या म्हणले ना, तुम्ही जागीच सरकत आल्या. चळवळ करायची आपल्याला, पोरग चळवळीत न्यायचंय, बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचायचे है ना. आता मेन गोष्ट 3 ठरलं की जो कोणी पहिले बोलल त्यानं मीठ आणायचंय. अर्धा तास झाला, एकही बोललं नाही. काम काय होतं? पण 3 दलिंदर कसे आहेत? जोरात बोला, कसे आहेत? काम काय होतं? आता अर्ध्या तासानंतर एकमेकाला खुनवायला लागले. 6 वाजले संध्याकाळचे, एकही बोललं नाही. काम काय होतं? पण 3 दलिंदर कसे होते? रात्रीचे 12 वाजले, ताट तसंच, 3 एकमेकाला खुनवायलेत, पण एकही उठलं नाही. काम काय होतं? मीठ आणायचं. पण 3 दलिंदर कसे आहेत? 3 ताटाच्या बाजूला झोपी गेले. सकाळी उठले, एकमेकाकडे पाहिलेत, पण एकही बोललं नाही. काम काय होतं? पण 3 दलिंदर कसे होते? दुपारचे 12 वाजले, एकमेकाकडे खुनवायलेत, पण साला एकही बोललं नाही. काम काय होतं? पण 3 दलिंदर कसे होते? दुसऱ्या दिवसाचे 6 वाजले, ताट तसंच, मीठ बाजूलाच आहे किचन मध्ये, तरी एकही बोलला नाही. काम काय होतं? पण 3 कसे आहेत? आता दुसऱ्या दिवसाचे 12 वाजले, ताटाच्या बाजूला झोपले, 2 दिवस न जेवल्यामुळं बेशुद्ध पडली, पण साला एकही बोललं नाही. काम काय होतं? पण 3 दलिंदर कसे होते?
बाजूचे गावातले शेजारी जाऊ लागले, तिघ ताटाच्या बाजूला पडलेले दिसले, लोकांना डाऊट आला, यायला 20 बाधा झालाय आणि बहुतेक हे मेलेत. मग लोक लागले रडायला, याच्या घरचे बिरचे लय चांगला होता आणि बापा हे का नाही, मेल्यावर प्रत्येक बायको तिला 4 जण वरतात, एकदा सोडून पहा. जे लोक रडायलेत, रडल्यामुळं तिघी जागाला, पण साला एक बी बोलला नाही. काम काय होतं, पण तिघ कसे शेवटी अर्धा 1 2 4 तास 4 5 तास रडले. शेवटी म्हणले कार्यक्रम आटपा. तिरड्या तयार झाल्या, तिघायला बी तिरडीवर टाकलं, सुतोळीन कच बांधलं, तरी एकही बोलला नाही. काम काय होतं, तिघायला खांद्यावर उचललं, तिघायला घेऊन आपलं मशान भूमीकडे निघले. एसी बसी आले, खांदे बदलले, बमाट घरचे रडायले, तरी एकही बोलला नाही. काम काय होतं, शेवटी मशान भूमीत नेलं आहे ना, सरणावर ठेवलं, लाकडं टाकले, आवळून बांधलं, तरी एकही बोललं नाही. काम काय होतं, पण तिघ कसे होते, शेवटी घरचे रडले, रडू रडू कदरून गेले, तरी साला एकही बोललं नाही. काम काय होतं, शेवटी म्हणले आता बस झालं, माईची तब्येत पहा, बापाची तब्येत पहा, आता गेले तर त्याला कोणी काय करू शकत नाही आहे ना, नियतीचा खेळ कोणी रोखू शकत नाही, चला कार्यक्रम आटपा म्हणले. पहिल्या सरणावर राखेल टाकलं, त्याला राखेलचा वास आला, पण भाऊ बोलला नाही. काम काय होतं, पण हे दलिंदर होते कसे. मग शेवटी आता लय वेळ झाला, म्हणले द्या फुकून, भाऊला दिलं फुकून. आता मड पेटलं, जाळ सुरू झाला, याला 2-3 चटके बसले, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं, पण दलिंदर होते कसे. आता चटक्याचं प्रमाण वाढलं, चटक्याचं प्रमाण वाढल्यामुळे दणकन काय केलं, लाकडं बाजूला फेकले, मला जाळू नका, म्हणला मी जिवंतच आहे. लगेच बाजूचे दोघं उठले, चल मिटान. तुम्हाला इथल्या इथं पुढं व्हा म्हणलं, पटकन उठाव, पटकन पुढं बसा. बाय चान्स सांगा, मी ओरिजिनल मास्टर आहे का नाही, आणि मी असंच वर्गात शिकवत असतो. मी इतिहास शिकवला. एका उदाहरणात मी असं म्हणलो, इंग्रज आपल्या इथं आणखी पाहिजे होते. लोक म्हणले यार कार्यक्रम बिघडायलाय, कार्यक्रम बिघडायला. मला इंग्रज आहे ना आपल्या लोकांना लेट केलं हो. इंग्रज आहे ना आपल्याला 3 टाइम मारलं, सकाळ दुपार संध्याकाळ. 1947 ला माझ्यापेक्षा इथं जाणकार लोक आहेत, प्राध्यापक लोक आहेत, माहिती सांगा 1947 ला आपण इंग्रजासोबत युद्ध केलं का, केलं का. इंग्रज आपल्याला कदरून गेले, आपले लोक थांबा म्हणले, ते म्हणले नग नग. जर आम्ही थांबलो तर या दलिंदराचे गुन्हे आम्हाला लागतील. माहिती सांगा इंग्रज गेले का नाही, तुम्ही थांबा म्हणले तरी थांबले ना. ते जर थांबले असते ना, त्याचे हाल आपल्यासारखे झाले असते. 2 GB नेट, 8 व्हिडिओ पाहिलेत, 50 व्हिडिओ पाहायचे राहिले. बेजार आमचं पोरग, गॅसमुळे बेजार नाही, बेरोजगारीमुळे बेजार नाही, या महाराष्ट्रातल्या लोकांच्या हाताला काम नाही त्याच्यामुळे बेजार नाही, या महाराष्ट्रात बलात्काराचे प्रकरण वाढले त्याच्यामुळे बेजार नाही, या महाराष्ट्रात सामाजिक तेढ वाढली त्याच्यामुळे बेजार नाही, समाज सुधारक विचारवंतांचा अपमान व्हायलाय त्यामुळे बेजार नाही. आपल्या महाराष्ट्रातलं पोरग एकाच गोष्टीमुळे बेजार आहे, 8 व्हिडिओ पाहिलेत. ए बाय काय झालं, झालं बसतो बस कळत नाही. ते माईक हे काढून टाकू की का मी रे, हा बर, हा स्क्रीन साठी आहे का, कुठे स्क्रीन, तिकडे बाहेर आहे का, बरं ओके, हा बाय हो. म्हणजे मी विषय काय सांगू लागलो, सध्याचे आपलं युवक पोरग आणि तुमचं पोरग, ज्याला तुम्ही राजा म्हणता आणि पोरी लक्ष्मी म्हणता, ती बी लोकांच्या घरची. तर सध्या आमच्या युवकाच्या डोक्यात एकच प्रश्न आहे. त्या युवकाच्या डोक्यात प्रश्न काय, राज्यात बेरोजगारी वाढली त्याचा प्रश्न नाही, बापाची बनेल फाटलेली आहे त्याचा प्रश्न नाही,
माईच्या चपलेला खिळा ठोकलाय त्याचा प्रश्न नाही, युवकाच्या हाताला काम नाही त्याचा प्रश्न नाही, आपल्या बापाचा मान सन्मान वाढवायचा त्याचा प्रश्न नाही, गॅस भेटणं त्याचा प्रश्न नाही, लग्न होईना त्याचा प्रश्न नाही. आमच्या पोराच्या डोक्यात एकच प्रश्न आहे, 8 व्हिडिओ पाहिलेत, 50 काही भेटतील. जय हो अशोक बाबा खरा, घराघरात अशोक खरा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेही लोक बाबासाहेबांच्या विचाराच्या सावलीत येतात ते असल्या हरामखोर बाबाच्या संगतीत जात नाही. ही विचारांची चळवळ हे लक्षात घ्या. ते आपल्या इकडे नव्हता. काय त्यानं ओसो जेल पाजला, थम्सअप पाजलं, काय लोकांनी केलं, काय ते टेबल टेनिसचा म्याज, बापा बापा बापा. सुधरा. आणि बाय हो, तुम्ही बी साध्या नाहीत. तुम्ही पण रविवारी एका ठिकाणी चालला आहे का नाही? रविवारी चालले एका ठिकाणी, पेशंट आडवा डॉक्टर उभा. बाबासाहेबांना 1935 ला एका धर्मांतराची घोषणा केली. 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला एक चांगला धम्म दिलाय. त्या धम्माचं आचरण करा. पंचशील असेल, त्रिपिटक असेल, आर्य अष्टांगिक मार्ग असेल, 4 आर्य सत्य असतील, त्याचं वाचन करा, ते अंगीकारण्याचा प्रयत्न करा. इकडं तिकडं जाऊ नका, ही विनंती आहे. आणि जे बी कोणी रविवारी आपला कार्यक्रम सोडून तिकडं जात असाल, मग ही काळी आहे. सोमवारी तू मरणार म्हणजे मरणार, पक्का तू हा कार्यक्रम होणार. याच्यात इथं बसल्यात बाबासाहेबाला मानतात, इथं चळवळीत येतात, जयंतीत नाचतात, आणि काहीच्या शुक्रवारी अंगात येते. मुकाट्या चालली, लिंबू भारून घ्याली आणि डपडीच्या तालावर झुलायली, डड्डांग टट्टांग ओहो, पिटी खायली, 1 2 3 4 तिसरा, डड्डांग पुढं, टट्टांग ओहो, डड्डांग टट्टांग ओहो. आणि हो बायल्या तिच्या तोंडात लिंबू घालतो. सुधरा सुधरा, रियालिटी आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलं काय, तर बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा ज्याला मी मान्य नाही मी त्याला मान्य करणार नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलं, ज्याला मी मान्य नाही मी त्याला मान्य करणार नाही. त्यानं माझं अस्तित्व सिद्ध करू द्या, मी त्याचं अस्तित्व सिद्ध करेन. त्या बापानं सांगितल्यावर तरी तुमच्या अंगात येत असेल तर नवऱ्यांना विनंती करतो, प्रत्येक ठिकाणी पुसद मध्ये येताना लय लिंबाचे झाड आहेत, असं स्टेट फोक घ्यायचा. तुला मंत्र येत नाही, मी जाताना देतो. घरीच भूतकाळ नाही चालत तर झपाटलेल्याचा मंत्र म्हण, ओम भगनी भागोदरी पद्मासे यौनी ओम भट स्वहा, महाआत्मा तिहात तो आत्मा बाहेर. अंधश्रद्धेपासून दूर राहायचं शिका. आणि माझा प्रश्न आहे, तुमच्या अंगात ब्रँडेड देव कोण येईना बापा? तुमच्या अंगात मर्याई कस काय आली? जिचा फोटो नाही, तिचं मंदिर नाही, ती देवीच्या अंगात. ती अंगात बालाजी यावा, पैशावाला देव हे. ती अंगात बाबासाहेब आंबेडकर यावेत, आपल्या स्वतःचं हित न करता स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करून समाजाचं कल्याण करावं, ते बाबासाहेब ती अंगात यावेत है ना. ती अंगात छत्रपती शिवाजी महाराज यावेत, माईच्या स्वप्नासाठी एखाद्या रायगडाची संकल्पना ती डोक्यात यावी है ना. ती अंगात कोणी आले? मर्याई. आणि झुलायली कशी? तालावर. ओहो, काय तिचे केस, टकली करू द्या, झुलती का पहा बरं. एकदा छाटीच करा तिची, झुलती का? इथं बसलेल्या महिला मंडळांना विनंती करतो, तुमचा लेख म्हणून सांगालो. बाबासाहेबांनी घटना लिहित असताना घटनेचं पहिल्यांदा पिरॅम्बल आहे, ज्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ पिरॅम्बल म्हणतात, ज्याला भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणतात, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका म्हणतात, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना म्हणतात. त्या प्रस्तावनेमध्ये काही महत्वाची शब्द आहेत. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती मध्ये जर सुरुवात केली, आम्ही भारताचे लोक आपल्या भारताचं संविधान कुठल्या देवदेवताच्या नावाने, अल्लाच्या नावाने, कुठल्या प्रेषिताच्या नावाने, कुठल्या धार्मिक धर्मगुरूच्या नावाने
सुरुवात केलेली नाही. ती सुधारणा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. कारण राज्यघटनेचा सरनामा पंडित नेहरू यांनी लिहिलेला आहे. त्या राज्यघटनेच्या सरनाम्यावर रवींद्रनाथ टागोर आणि गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे. गांधीजी म्हणल्यावर आवर्जून सांगतो, गांधीजी सोबत आपलं वैर नाही आणि बाबासाहेबांनी देखील गांधीजी बद्दल वैर बाळगलं नाही, पण विचारसरणीमध्ये फरक होता. इथं बसलेलं आमचं पोरग आज जयंतीमध्ये बम नाचलंय है ना, काही 90 बी पेलेली असतील. पुढच्या वेळेस तुला दारू पिण्याची आणखी देवान ताकद द्यावी है ना, तो शरीर सुदृढ बनावं. पुढच्या जयंतीला मी इथं यावं पण तू इथं नसावा. तो हा कार्यक्रम एका वर्षात आटपावा. तो हा बॅनर मी येताना कुसदलं पाहावं. विनंती एक मी व्हिडिओ घेतला, व्हायरल झाला तो, की तुम्ही आम्ही नाचू 364 दिवस पुस्तक वाचू पण एक दिवस बंबाट नाचू, पण नाचताना व्यसनाला थारा देणार नाही. नाचताना काय करणार नाही, व्यसनाला थारा देणार नाही. इथं बसलेल्या पोरांना मला एक विनंती करायची आहे, जाणून बुजून आपल्या कपड्यावरून आपल्या केसावरून आपली जात ओळखू येणार नाही असं वागण्याचा प्रयत्न करू नका. का तुमच्या केसावरून तुमच्या कपड्यावरून जातीचा उल्लेख होऊ शकत नाही. कारण या देशातल्या लोकांना जेव्हा कपडे नव्हते का, तेव्हा आपला बाप टाय सुटा कोटा बोटामध्ये राहत होता. जेव्हा इथल्या लोकांना घालायला कपडे बरोबर नव्हते ना, इथले लोक जेव्हा डमनीन पळायचे का, तेव्हा आपला बाप हेलिकॉप्टरनं राऊंड हाणायचा. भाऊ आपला बाप काय राऊंड हाणायचा, हेलिकॉप्टरनं राऊंड हाणायचा. मग बाबासाहेबाचा कुठलाही फोटो पाहिल्यावर असं ऍटिट्यूड निर्माण होतो का नाही. मग तू समजा भंगीऱ्या 5 जागी पॅन्ट फाडत असेल आणि त्याला म्हणत असेल दॅट्स कॉल माय फॅशन, तो घर में राशन का प्रश्न आहे बाबू. त्याला फॅशन म्हणता येईल का, आहे ना. तू अख्खं पीक गायब करायला आणि तण ठेवायला आणि त्याला कलर हाणायला, हिरवा पिवळा निळा हवा आल्यावर फुकायला जमल का नाही. विनंती एकच करायलो की बाबा बाबासाहेबांनी एवढं दिले, कारण 9 जानेवारी 1915 या देशात गांधीजी आले. गांधीजी आल्यावर त्यांनी पाहिलं, भारतीय लोकांकडे पाहिलं. लोकांकडे पाहिल्यावर प्रश्न पडला की या भारतातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नाहीत आणि या भारतातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नाहीत, मग एकटा मी टापटीप कपड्यात राहणं बरोबर नाही. पहा विचारसरणीत फरक काय असतो, की जेव्हा गांधीजी 9 जानेवारी 1915 या देशात आले, देशात आल्यावर त्यांना प्रश्न पडला की या देशातल्या लोकांना घालायला बरोबर कपडे नाहीत, मग हे चांगल्या कपड्यात नाहीत तर मी चांगल्या कपड्यात राहू कसा. मग गांधीजीने आपले कपडे त्यागले आणि गांधीजीने काय नेसला, पंचा. पण 1924 जेव्हा बाबासाहेब आपल्या देशात आले, देशात आल्यावर बाबासाहेबांना आपल्या देशातल्या लोकांकडे पाहिलं. तुम्ही बसताय ते बाहेर, ते उभ्या थोडे राहणार. 1924 जेव्हा बाबासाहेब या देशामध्ये आले, देशामध्ये आल्यावर बाबासाहेबांनी इथल्या व्यवस्थेकडे पाहिलं. अरे बाबा, इथल्या लोकांना घालायला कपडे नाहीत, मी समानतेचं एक पुस्तक लिहिणार, त्या पुस्तकाचा आधार घेणार. शिक्षणाच्या भरोश्यावर मी जसा सुटाबुटात राहतो तसा माझ्या समाजाला मी सुटाबुटात आणणार. विचारसरणीचा फरक असतो. विचारसरणीचा फरक आहे. कारण छान वाक्य, किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. ये आंबेडकरवाद सिखाता है. ते पोराला चॉकलेट द्या. लय बाया डेंजर. बर लहान लेकराला इथं तुम्ही आणलं का हो. आता प्रश्न पडला, ठेवा कुठं ते हेल म्हणाव, तर ते मित्रासोबत गेलेत है की नाही. त्यानं फक्त 11 झुलत येऊ नाही. विनंती आहे महिला मंडळांना, जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मी आवर्जून सांगितलं, चळवळ या लोकांवर डिपेंड आहे. आणि पोरिओ, तुमचं एक काम हे पहिलं, आपला बाप घरी दारू पिऊन येत असेल, विनंती हेच करायला तुमचा भाऊ म्हणून, आपला बाप घरी दारू पिऊन येत असेल तर उद्यापासून एक परिवर्तन करायचं. त्याला कांगणे सरचं भाषण पोषक नाही, त्याला कोणाचा डायलॉग पोषक नाही, त्याला एखादं इंस्टाग्रामवरलं आहे ना
सिरियस ठेवलेलं स्टेटस पोषक नाही. तू उद्या उठल्यावर एक काम करायचं, तू बाप समजा दररोज दारू पिऊन होतो, माईचं बापाचं भांडण होतंय, घरात शांतता दुभांगलेली आहे, घरात वातावरण बरोबर नाही, अभ्यासात तुला पोषक वातावरण नाही, स्वप्न तुला मोठं पाहिले, लव काही वेगळं करायचंय, पण साला घरातलं वातावरण तुला साथ देत नाही. उद्या एक सकाळी काम करायचं. सकाळी उठली, तू ट्युशनला, कॉलेजला है ना, क्लासला जाणार आहे. सकाळी उठल्या उठल्या एक काम करायचं, तू स्कूलचं जे काही दप्तर असेल, कॉलेजचं दप्तर असेल है ना, बॅग असेल, त्याच्यात आपले पुस्तकं भरलेले आहेत, कळलं का? मोबाईल प्रत्येकीकडे. मोबाईल नसणारी पोरगी कोणी हातवर करा. 12वी पास आहे, मोबाईल नाही. इथं बसलेल्या तमाम पुरुष मंडळाला विनंती, आपल्या बायकोला एकदा हाना. तिला मोबाईल घेऊन कोण द्याला? आपल्या पोरीनं कपडे कसे घालावे हे डिपेंड माईवर आहे. म्हणून पोरीनं चिद्रे चाळे केले, कपडे वेगळे घातले, पहिले बायकोला हाणायचं. माझ्यावर केस हो द्या, काही हो द्या, काही फरक पडत नाही. लोक म्हणतील आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य खड्यात घालायला, काही नाही. मी काय म्हणलं, इंग्रज डबल 20 वर्ष पाहिजे होते. येणाऱ्या काळात प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभं करावं लागणार आहे. प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल, प्रत्येक समोर. कळलं का? तू बाहेर निघला, कपाळावर चापट. अशी आतून चिठ्ठी द्यावं लागणार. पोलीसवाला चिठ्ठी घेणार, त्याच्यावर लिहिलेलं असणार, दळणाचा डबा आणू का? हा, 5 मिनिटात जाय वापस. कळलं का? विनंती का आहे, आपल्या लेकरावर कसे संस्कार घडायचे यामध्ये 90% वाटा माईचा असतो. तर माईनं पोरीचा लाड करू नका. लाड करा अभ्यासामध्ये. तिला एखाद्या कॉलेजला फीस कमी लागते का? चांगल्या कॉलेजला कसं फीस देता येईल तिथं पहा. त्याच्यात कॉम्प्रोमाइज करू नका. पण मोबाईलवर आहे, त्याच्यात तिच्याकडे इंस्टाग्राम आहे का पहा. अलीकडे भंगार प्रकरण घडलं परतवाड्याचं. त्याला दोषी कोण आहे? त्याला दोषी सर्वस्व आहे. मी तर म्हणतो परतवाड्यामध्ये जे घटना घडली त्याला हाना, पण त्याच्या जाळ्यात ज्या पोरी सापडल्या पहिले त्याला बी हाना. त्या पोरीला बी हाणणं गरजेचं आहे ना. तू काय लहान आहे का? तुला कळत नाही कोणासोबत कुठं जायचं, कशाला जायचं, आपला फोटो कस काय यावा? अरे रस्त्यानं चालताना आपल्या बापाची मान सन्मानानं कधी कोणता मायकाला झुकू शकला ना पाहिजे. हे काम तुमच्या हातात आहे. कोणताच मायकाला का? बाबासाहेबांना काय केलं? घटना लिहिताना जेव्हा आपल्याला पिरंबल लिहायचंय तेव्हा बाबासाहेबांना ठरवलं मला अशा घटकाचं कल्याण करायचंय ज्या घटकावर जास्त अन्याय झालेला आहे. बाबासाहेबांना संविधान लिहिताना जात पाहिली नाही, बाबासाहेबांना संविधान लिहिताना धर्म पाहिला नाही, बाबासाहेबांना संविधान लिहिताना कल्याणाची बाब हातात घेताना पहिली बाब कोणती पाहिली असेल तर त्यात तुम्ही आहे. आज तुम्ही जे थाटात इथं बसलात, मेकअप केलंय है ना, इथं खुर्चीवर बसलात, बढियापैकी पायाची आढी टाकली, ही कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, फक्त या बापामुळे, हे लक्षात घ्या. त्या बापानं तुम्हाला इथं बसवण्याचं स्वातंत्र्य दिलंय. तुमचं काम काय? अरे सध्या तुमचं काम एवढं डेंजर आहे, तुम्ही मनसाल ती पूर्व दिशा आहे. पोरीओ पळून जाऊ नका. 2 वर्षानं तुम्हाला हुंडा चालू होणार आहे. माईच्यान सांगतो, माई जीभ काळी आहे. 2 वर्षानं ह्या पोराचा बाप तुला हुंडा देणार 10 लाख रुपये. काल का 10 लाख रुपये. डीजे तेच लावणार, बँड बी तेच लावणार. आता इथून पुढं म्हणजे तू वाजत गाजत तुला नेणार, तू एकटीच वाघिणीवर जाणार आणि वंडारासारखे चाळे करून घरापर्यंत जाणार. एवढा थाट तुझ्यावर आहे. फक्त तुझं काम काय आहे? जराशे दिवस बदलायचे. जुन्या काळात आपल्या बहिणीला, आपल्या माईला, आपल्या मावशीला पाहुणे पाहायला आले. आपण कोणत्या कुटुंबात येतात एकदा पहा. पाहुणे जेव्हा आपल्याला पाहायला आले तेव्हा आपण पाहुण्याला चहा केला. आपल्या घरी कधीही चहाला दूध नव्हतं, तेव्हा आपण 2 कप दूध आणले. त्या पाहुण्याला पण चहा पाजू घातलाय. आपल्या घरातल्या कपाला कान नव्हते म्हणून आपल्या माईनं शेजारच्या घरून कप आणलेत का? आपल्या घराची तात्पुरती इज्जत झाकावी. आपल्या माईनं त्या पाहुण्याला चहा पाजला. तू तुझ्याकडे साडी बरोबर नव्हती, तुझ्या माईची साडी बरोबर नव्हती, या घराच्या बाजूला पाहुण्यातली जी बाई श्रीमंत आहे तिची जुनी साडी नेसून तू पुढे आली. त्या पाहुण्याला चहा पाजला, त्या पाहुण्याला पोहे खाऊ घातले. त्या पाहुण्याला रात्री 9 वाजता त्या बापाला फोन केला. तू रंगानं थोडीफार काळी सावळी आहे, तू नाका डोळ्यात इकडं तिकडं आहे. त्या पाहुण्यानं रिजेक्ट केलं, त्या पाहुण्यानं नाकारलं. त्याचं दुःख तू बाप जिंदगीत कधी विसरू शकत नाही. काळ तुझ्या हातात आहे. राज्यघटना कलम 16 आपल्या बापानं दिली. कळलं का? आप राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. राजा बनण्याची ताकद तुला बाबासाहेबांना दिली. तुझं काम काय? आर्टिकल 16 नुसार तू नोकरीला लागली पाहिजे.
तो बॅनर जसं बाहेर स्क्रीन चालू आहे तसं तो बॅनर असलं पाहिजे. ज्या बापामुळे तू नोकरी लागली त्या बापाचा फोटो मध्यभागी असला पाहिजे. इकडं तुझा फोटो असला पाहिजे, इकडं त्या बापाचा फोटो असला पाहिजे. गावातल्या लोकांचा शुभेच्छुक म्हणून फोटो असला पाहिजे. तसं बॅनर जेव्हा चौकात लागतंय का, जो बाप कधीच सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात झक मारायला काम करायला जातो, सूर्य मावळल्याच्या नंतर घरी येतो का, तर आपला बाप कुठल्या चौकामध्ये कोण्या ठिकाणी उभा राहिला आणि आपला बाप बोलायला लागला तर लोक आपल्या बापाचे कपडे पाहून, आपल्या बापाच्या गळ्यातला रुमाल पाहून, आपल्या बापाच्या पायातली चप्पल पाहून बोलला तर लोक डायलॉग म्हणतात, काका गप बसा, तुम्हाला काय कळतंय त्याच्यातलं का, परिस्थिती. पण जेव्हा तो निकाल येतो तो बॅनर लागतंय का, तो बॅनर कुठल्या तरी हॉटेलच्या समोर लागलेला असते. तो बाप त्यावेळेस 9 वाजता उठतो. कळलं का, 9 वाजता थाटात टाईट कपडे घालून जातो, कारण बापाला माहित असते आपल्या पोरीचं बॅनर लागला. तेव्हा पुढच्या हॉटेलवर बसतो. या बापानं जिंदगीत कधी कोणाला चहा पाजला नाही, कोणत्या मायकालाचा पेलायला नसतो का, आपला बाप स्वाभिमानी असतो. तो आपला बाप हॉटेलमध्ये लोकांना बोलितो, चहा घे, एखादं म्हणलं मी घेत नाही, दूध घे, एखादं म्हणलं घेत नाही, हे 10 रुपये घे. त्या बॅनरवर माझी पोरगी आहे, तिच्याकडे पाय, माझ्या घराचं चित्र त्या पोरीने बदललंय, हे बापाचं स्वप्न असते. त्या बॅनरवर त्या पोरीचं लक्ष आहे. त्या बॅनरवर आपण आलो पाहिजे, त्यासाठी तू छिद्रे चाळे बंद करायचे. छिद्रे चाळे बंद करण्यासाठी पर्याय कसं आहे, आपल्या मायबापाची परिस्थिती आपल्याला कळाली पाहिजे आणि परिस्थिती कळण्यासाठी आपल्याला राग आला पाहिजे. बाबासाहेबांनी तुमचं एवढं कल्याण केलंय, आता तू नोकरी लागली पाहिजे, तू फोर व्हीलर घेतली पाहिजे, ती मैत्रिणी सोबत घेतल्या पाहिजे, तू याला पाहायला गेली पाहिजे, तू क्वाटवर बसली पाहिजे, लाजत घुरडत हे चहा घेऊन आलं पाहिजे. तुहा चहा पेताना डायला घालला पाहिजे, डबल वापसने साखर बरोबर टाकून आण. चहा पेता पेता तुहा डायला घालला पाहिजे, ही पॅन्ट तुझीच आहे का. परिस्थिती बदलली आहे, त्याच्यानंतर तुला बदला घ्यायचा आहे. तू नोकरी लागली पाहिजे, तू बेरोजगार पोरासोबत लग्न केलं पाहिजे, तू ऑफिसून त्याला फोन केला पाहिजे, चहा ठेव, मी 15 मिनिटात आले, दुधाचा मला ठेव, काळा तू पे. का तर टोनग्या तू काहीच काम करत नाही, घर बरोबर झाडून ठेव. आणि पोरं हो, काळलंय बेकार आहे, तू मास्तर आहे आणि 5वी नापास आहे, लोक तरी हिला मास्तरीन म्हणतात. तू वकील आहे, ही 7वी नापास आहे, लोक तिला वकीलीन बाई म्हणतात. तू जेज झाला, पोरगी 12वी नापास केली, लोक तिला मॅडम म्हणतात, जेजीन बाई नसते. कुठून काही शब्द आणते, जेजीन बाई, जेजची बायको जेजीन, कुठं लिहिलेलं आहे असं जेजीन, कुठून शब्द शोधले काय माहित. जेजची बायको जेजीन, कुठे शब्द आहे असा. घरात एक पातेल होतं, पातेल असं छान, त्या पातेल्यात चहा बी करता येतो, त्या पातेल्यात भाजी बी करता येते, त्या पातेल्यात पाणी बी तापवता येते. म्हणजे त्याच्यात गुण जास्त आहेत का नाही, त्याचं नाव बहुगुण होतं. तुला म्हणायला अवघड गेलं का नाही, तुझी जीभ वळण, तुला त्याला नाव भगुण दिलं. भगुण हा शब्दच नाही माहिती, तू म्हणली का नाही, म्हणजे तुम्ही किती डेंजर आहेत मला सांगा. त्याचं नाव बहुगुण आहे. बहुगुण अनेक प्रकारचे पदार्थ करता येतात, म्हणजे त्याच्यात गुण वेगवेगळे, त्याला नाव काय होतं. आता बहुगुण म्हणल्यावर किती वांदे होतील, पण पाय बरं जीभ अटकायली का नाही. आणि भगुण या का शकंदा. तर सांगायचं तात्पर्य, बाबासाहेबांनं तुमचं फार मोठं कल्याण केलं. त्या कल्याणामध्ये पहिली बाब जर तुम्हाला विचारली कोणती, तर बाबासाहेबांनं पहिलं कल्याण केलं तुला शिक्षण घेण्याचं. 1935 पर्यंत आठवा, तुम्हाला खऱ्या अर्थानं शाळा शिकता येती होती का, नाही. काय झालं इकडे का, मग मी बाहेर जाऊ का. 1935च्या अगोदर तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, लक्षात घ्या. बाबासाहेबांना पहिला अधिकार दिला तुम्हाला शिक्षण घेण्याचा, 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. गावाकडे शब्द होता, पुढील काय शिकायचं, ती लोकांचं धन आहे.
पण जर 14 वर्षाखाली तुझं वय असेल आणि तुझा बाप तुला शिकू देत नसेल तर बापावर देखील गुन्हा नोंद होतो. हे ऐऱ्या गैऱ्या कोणामुळं नाही. ओनली वन फादर ऑफ इंडिया, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण दिला अधिकार तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकरांनी. केवळ शिक्षण दिलं का? नाही. पण दुसरा अधिकार कोणता? गावाकड ग्रामीण भागात तू शब्द पाहिला असेल, जर माणूस कामाला असेल तर त्याला 500 रुपये हजरी आहे. आणि बाई कामाला असेल किती हजरी आहे? असं सरकारी दस्तऐवजामध्ये देखील होतं. कुठपर्यंत? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शेवटी एक वाक्य आहे का नाही, 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. संविधान आपण कोणत्या देवाला दिलं? आपल्याला कोणत्या देवान दिलं? आपण दुसऱ्या कोणाला दिलं? नाही, आपण आपल्याला अर्पण केलं. त्याच्यात काहीच्या बुडा लागती की एवढे 299 सदस्य घटनेमध्ये होते, मग बाबासाहेब आंबेडकरच घटना समितीचे अध्यक्ष कस काय? तर लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणणारे अवलादी आम्ही नाही. म्हणजे काहीला वाटलं की 299 सदस्य आहेत आणि मग बाबासाहेबच घटना समितीचे अध्यक्ष कस काय? तर बांडगुळांनो, पक्ष कोणाचे येतील, सत्तेतही कोणी येईल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी तुम्हाला वाटलं संविधानाचे अध्यक्ष बाबासाहेब कस काय, तर या देशामध्ये संसद नावाची संस्था आहे जिची स्थापना आर्टिकल 79 नुसार होते. आपल्या भारतामध्ये प्रथम सभागृह लोकसभा आहे ज्याची स्थापना कलम 81 नुसार तरतूद आहे, जिच्यामध्ये 543 खासदार आहेत. आपल्या भारताचं वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे ज्याची तरतूद कलम 80 मध्ये आहे. आणि आपल्या भारतात हे लोक एकत्र येण्यासाठी एक महत्वाचं ठिकाण आहे, त्याचं नाव राष्ट्रपती भवन आहे. त्या राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉल आहे. त्या अशोक हॉल मध्ये एकदा फोटो पहा. तो फोटो कालचा नाही, तो फोटो परवाचा नाही, तो फोटो 1980 चा नाही, तो फोटो 26 नोव्हेंबर 1949 चा आहे. तिथं आमचा बाप संविधान द्यालाय आणि संविधान तुम्ही घ्यायले. मग देणारा कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर. घेणारे कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. घेणारे कोण आहेत? राजेंद्र प्रसाद आहेत का? घेणारे कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. मग तो फोटो पहा, त्या फोटोवरच कळून जाईल खरा बाप कोण आहे. त्याच्यावर जास्त एक्सप्लेन द्यायची गरज आहे का? म्हणजे तुम्ही एक नवीनच आणला, BN राव. BN राव, और वो हमारे बाबा साहब को पानी देने के लिए रहता था. आता हे युट्यूबला लाईव्ह चालू असल्याने अनेक बाणगुळ आहेत, त्याच्या पुढे लागते, पण हे समोर भिडत नाही साली. हे फक्त खाली कमेंट करू शकतात. समोर भिडला याचा कार्यक्रमच माहित आलो. मी चुकून मास्तर झालेलो आहे, मग काय फील्ड नाही. अनावधानानं मी लय कुटाने केले, इथं आलोय. विनंती एकच आहे, महिला मंडळ, मी तुमच्यावर असतो. पहिले काय दिलं तुम्हाला? शिक्षण. शिक्षण दिल्यावर बाबासाहेबांनी काय दिलं? या भारतामध्ये पुरुष हा शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचा. लक्षात घ्या, पुरुष हा शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचा. त्याच्या पहिले बाबासाहेबांनी काय केलं की गावाकड माणूस कामाला असेल तर 500 रुपये, बाई कामाला असेल तर. आपल्या बापानं राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 कलम 39 उपकलम D, एकाच पदावर एकाच हुद्द्यावर माणूस आणि बाई कामाला असेल तर दोघांचाही पगार समान असेल. कोण केला? बाबासाहेब आंबेडकरांनी. समजा तू पोलीस आहे, माणूस पोलीस आहे, त्याला पगार जास्त आहे का? त्याला काम जास्त आहे पण पगार सारखाच. काम जास्त आहे त्याला पण पगार. बर त्याच्यानंतर प्रस्तुती काळात बाळातपणात तू घरी राहाय 1 वर्ष, ड्युटीला जाऊ नको, लेकराचं पालन पोषण कर, उगं नाटक कर, पोरग हे सांभाळते, तरी तुला फुकट पगार. कोणा दिला? बाबासाहेबांना. बर एवढ्यावर बाबासाहेब थांबले. गावाकड ग्रामीण भागात हप्ता किती दिवसाचा? 7. काम किती दिवसाचं? 6.
रविवारी आपण पैसे मागायला जायचो, बाजार असायचा. जरा आठवतं का तुम्ही मॉडर्न सिटीत राहता? पुसद मॉडर्न सिटी आहे. हा मग नाही, आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी, द नेम ऑफ पुसद. ओके ओके. हा, बाबासाहेबांनी काय केलं मग? 6 दिवस काम केलं. आपण 7व्या दिवशी काय करायचो? काय करायचो? ज्याच्या घरी कामाला जातो त्याच्याकडून पैसे घ्यायचो. का तर त्यावेळेस आपल्याला बाजाराला जायला लागत होतं. आपला बाजाराला गेल्यावर आपण घरी बोंबलायचो, बाबा गमत आणा, भातक, जिलाबी. हा, त्याच्यानंतर माय बाजारात लेकरं घेऊन जायची, 5 लेकरं आणि 1 माय. त्याने हे देईपर्यंत ते त्याला हात लाव, त्याला हे देईपर्यंत त्याला हात लाव. ते दुकानदार कोमात. होतं का नाही? आठवा, हे अनुभव आपल्याशी रिलेटेड आहेत. मग बाबासाहेबांनी विचार केला की 1 महिना म्हणजे किती आठवडे? 4. 1 महिना म्हणजे किती आठवडे? राईट. मग 1 वर्ष म्हणजे किती महिने? 12. 1 वर्ष म्हणजे किती महिने? पण एका वर्षात आठवडे 52 आहेत. एका वर्षात आठवडे किती आहेत? मग 52 भागिले 4 महिने 13 व्हायले. 52 ला 4 शिकलेल्या पुरी काही तुम्ही एकही नाही. हा, 12वी पास कोण आहे? हा? एकही नाही. मग मी उजळणी शिकवतो हे काय सांगू? होय, 52 भागिले 4 किती होतात? 4 1, बाकी उरली झाले 12. 52 ला 4 न भागलं, 4 1, बाकी उरली 2च्या बाजूला गेला, किती झाले? 12. 4 3 1. मग एका वर्षात महिने किती व्हायलेत? आठवडे 52 महिने, महिने किती व्हायलेत? मग कर्मचारी काम 13 महिने करायला, पगार 12 महिन्याचा आहे का नाही? आपल्या बापान त्याचा विचार केला. सरकारी सेवेमध्ये काम करताना कुठल्याही मजुराचा 1 तासाचा पगार कुठली व्यवस्था खाणार नाही. म्हणून आपल्या बापानं त्या 13 महिन्याचा विचार करून तुमच्या आमच्या पदरात दिवाळीचं बोनस टाकलं. काय केलं? काय केलं? मग मी असो तुम्ही असो दिवाळीला बोनस कोणामुळे घेता? आणि मग तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताना तोंड मुंडत असाल तर तुम्हाला 58 मध्ये पॅरालिसिस होणार का नाही? कार्यक्रम बिघडणार का नाही तुमचा? कारण ज्या बापाचं खातो त्याचे गुण गायचं शिकावं लागेल का नाही? हा, मग ताणी होऊ नका. बायानो, पुढं पुन्हा कम टू द पॉइंट. बाबासाहेबांनी पुन्हा काय दिलं? तर बाबासाहेबांना काय होतं की पुरुष हा काय करायचा? शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचा. मग बाबासाहेबांना अधिकार केला तुला नवरा निवडण्याचा, आणि नवरा दलिंदर चाळे करत असेल बाजूल करण्याचा अधिकार काय दिला तुला? आता याच्यात धमक आहे का? एखाद्या बाई नुसतं बोलून बी पाय म्हणा, निसता तू त्याचा मोबाईल घे, त्याला ताप येते. यानं रात्री 9च्या नंतर बायकोचा आलेला फोन जगातला सर्वात मोठा धाक. पहिलेली 90 डायरेक्ट 45 वर येते. ताकद कोणाची? ओनली वन बाबासाहेब. तुमचा कार्यक्रम लेणे, आमचा कार्यक्रम टरबूज आहे. चाकू टरबूज पे गिरा, टरबूज चाकू पे गिरा, कटना तो टरबूज ही है. किती अधिकार दिला? आता तू घरी गेली, तुला काल हे दारू पिऊन ताण दिले, तू 112 फोन लावला, माझा नवरा माझा शारीरिक मानसिक छळ करतो, 5 मिनिटात गाडी येते, वाय 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 वाय. याला माग बसून नेतात. मधात बसेल का? नेता आहे का ते? टायर मध्ये गुतू गुतू मारतात. तू नुसता फोन कर. काय तुला कायदा समजला पाहिजे. ती अंगात भूत बिते आले मग काय पोलिसी तेच लिंबू खोगायले आणि तू पुन्हा आहा ओहो गेला लिंबू तोंडात बसला गा मेली. कळलं पाहिजे ना. म्हणजे मेन गोष्ट काय? तू पोलीसवाल्याला फोन केला की माझ्या नवऱ्यानं मला शारीरिक मानसिक छळ केलाय, अरे 5 मिनिटात गाडी येते, याला मरस्तोर मारता. पण समजा तुला तानाला संध्याकाळी लय पिऊन आलं तर तुला वाटलं याला दारू पिण्याच्या नशेत मारायचं नाही. सकाळी तू उठली, अल्हाद याच्या डोक्यावरचं ब्लँकेट काढलं, दन दन भगून याच्या तोंडावर हाणलं, आणि यानं पोलीसवाल्याला फोन केला की माझ्या बायकून मला मारलंय. पोलीसवाले याला पोलीस स्टेशनला बोलवतात, डबल हाणतात.
बायल्या बायकोचा मार खातो. अधिकार दिला कोण? हे तुमच्याकडे होतं का? बर बाबासाहेबांना एवढं दिलं, आणखी काय दिलं? तर बाबासाहेबांना तुम्हाला कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य, आर्टिकल 21, जीवन जगण्याचं स्वातंत्र्य, जीवित्वाचं स्वातंत्र्य. जुन्या काळात नवऱ्याच्या त्रासामुळं बाई मरत होती, आता मरायचं नाही, तुला जगण्याचं स्वातंत्र्य. आणि जरी वाटलं तुला मृत्यूपूर्वी तू हा लिहिलेला जबाब म्हणजे याचा कार्यक्रम डिलीट, मेलच हे. आबा बाबा बाबा, तिथं सुंदरी नावाचा एक पदार्थ असतो छान पद्धतीनं, आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं तुम्हाला लय काम आहे. म्हणजे महिला मंडळ तुमचा नाद मायच्यान कोणीच करू नये, फक्त तुम्ही मनावर घ्या. तुमच्यात 36 नाही 52 नखरे असतात, 36 नाही. कोण म्हणलं 36? आणि त्याकडे मोजून 5, ते बी घरी गेल्यावर डिलीट. म्हणजे मेन गोष्ट महिला मंडळ तेवढ्यावर बाबासाहेब थांबले नाही. बाबासाहेबांनी काय केलं? तुम्हाला तुमच्या शैलीनुसार जीवन जगण्याचा अधिकार. 20 मार्च 1927 ला आपले बाबासाहेब चौदार तळ्याचं पाणी प्यायला खाली उतरले, पाण्याचा एक घोट पेला, पेता पेता आपल्या बायाकडे पाहिल्यावर बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी आलं, बाबासाहेबांनी सांगितलं चला आपली जी ओळख आहे ती बदलावं लागते. आपली ओळख काय? मी सुटाबुटामध्ये, मी टायकोटामध्ये, माझ्या समाजाची ओळख आहे. माझ्या समाजाचा जो माणूस आहे त्याच्या हातात काठी आहे, त्या काठीला घुंगरू आहे. का? ते घुंगरं वाजले म्हणजे बाकीच्या समजून घ्यायचं हे रस्त्याने आलेत, ती वाट मोकळी करायची, कारण यांची सावली नकोय. आपली जी बाई आहे त्या बाईनं गुडघ्याच्या वरती काय करायचंय? पायघळ नेसायचे. का? ओळखू आली पाहिजे आपली. आपल्या बाबासाहेबांनी पाणी पेता पेता पहिली क्रांती केली की बायांनो सुंदर राहा, बायांनो चांगलं राहा. आपले जे काही पायगोळ आहे ते घोट्यापर्यंत नेसण्याचा प्रयत्न करा. आज तुमची जी साडी आहे, जुन्या काळात खेड्यातल्या बाईची चप्पल दिसायची का नाही? आता तू ही चप्पल दिसती का? तू यान माती सारून नेती का नाही? तू स्टँडर्ड मेंटेन केलं का नाही? तू बंबाट मेकअप केलं का नाही? हे मेकअप करण्याचं स्वातंत्र्य कोणा दिलं? बाबासाहेब. पण तेवढंच नाही, मुळात सांग, जीन्स पॅन्ट कोणाची होती? आमची. जीन्स पॅन्ट कोणाची होती? आता तुम्ही घालायला का नाही? टी शर्ट कोणाचं होतं? तुम्ही घालायला का नाही? पर शर्ट पॅन्ट आणि शर्टिंग करणं कोणाचं काम होतं? आता तुम्ही करायला का नाही? मग तुम्ही आमच्या बरोबर नाहीत, 5 पावलं पुढे आहेत. आमचा कोणताच मायकाला तुमची बरोबर करू शकत नाही. हाय का बरोबरी करायला धमकती यात? हाय तर मग ये वर गाऊन घालून इथं. हाय का? आपली धमक आहे त्याची बरोबरी करायची. आहे का? बाबासाहेबांनी किती भारी दिले. अरे तुम्ही आमच्या बरोबर नाहीत, 5 पावलं पुढे. तुम्ही ते डायलॉग खायचं ना, आम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन कुठल्याही क्षेत्रात सरस नाही, 5 पावलं पुढे. आमच्या धमक आहे तुमची कॉपी करायची. आमचं पोरग पंजाबी ड्रेस घालून बसू शकते इथं. बरं बसलं तर आमचे डायलॉग खाते. बहुत एक प्रॉब्लेम आहे त्याच्यात. रियालिटी का नाही? म्हणजे बाबासाहेबांना एवढं आपल्याला दिले. मी मुळात तर मला एकदा घटनेचा क्लास घ्यायचा कुठतरी. मी राज्यघटना शिकवत असतो, लय भारी पद्धतीने सांगत असतो. लोक कोमा जातात याने आणले कुठून हे शोधून. सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेबांनी तुम्हाला एवढं दिले, पण इथं बसलेल्या पोरांना पोरींना विनंती मी केली की सकाळी की आपला बाप घरी दारू पिऊन होतो, पहिलं एक काम करायचं बाळा, तू कॉलेजला चालली, ट्युशनला चालली, क्लासला चालली, एक काम ती डोक्यात आलं पाहिजे. सकाळी तू उठली आणि आता कॉलेजला ट्युशनला जाणार आहे की तू काय करायचं? त्या बापाला उठवायचं. बाप सकाळी येत 8-1 वाजल्यास उठायचं. बापाला उठल्यावर एक काम करायचं, बापाकडे पाहायचं, गपकन बापाच्या पाया पडायचं. त्यावेळेस तो हा वाढदिवस असो नसो नो मॅटर, त्या बापाच्या पटकन पाया पडायचं. बाप विचारात पडला पाहिजे, पोरगी माया पाया का पडली? बाप विचारात का पडला पाहिजे? पोरगी माया पाया का पडली? तेव्हा तुझी माय कुठं असेल? किचन मध्ये. कुठं असेल? किचन. आणि आपली परिस्थिती गरीब असेल तर किचन हॉल आणि घर एकातच, बाजूल गॅस, डोय बाजू आहे का नाही? एकातच असेल ना. आपलं काम काय? लगेच पटकन माईच्या पाया पडायचं. माय बाप दोघं कोमात गेले पाहिजे एकमेकाकडे पाहून. ही पाया करून पडली, कळलं का? ज्या दिवशी तू बापाच्या पाया पडली, बाप संध्याकाळचे 7-8 वाजतील, मित्र सोबत बोलवेल, दारू प्यायच्या ग्लासमध्ये दारू घेईल, पण दारू पिताना विचार करेल
सकाळी माझ्या काळजाचा तुकडा माझी लेक माझ्या पाया पडली होती, आणि जर मी आता दारू पिऊन गेलो तर तिला हे तोंड कोणत्या कारणाने दाखवू? त्या दिवशी बाप आपला दारू पिणार नाही, फक्त ह्या एका पाया पडण्यामुळं. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, काय झक मारायची का? ती माय बापच जिवंत आहे तोपर्यंतच करा. फोटोतला बाप डबल खाली येऊन आपल्या पाठीवर थाप देत नाही. फोटोतली माय डबल आपल्या जवळ येऊन तू काही चुकलं तर ते दुःख सारू शकत नाही, आणि तू काय लय मोठी प्रगती केली ती पाठ थापटू शकत नाही. म्हणजे काय करायचं ती जिवंतपणे. हा विचार मंच आहे, हा विचार मंच आहे. त्या विचार मंचावर बसण्यासाठी पहिली ताकद आपल्याला बापान दिली. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कशी दिली? तर विचार मंचावर बसायला पहिली ताकद लागते, त्या ताकदीचं नाव आहे सत्ता. तुमच्या कार्यक्रमाला आजच्या दिवशी 17 तारखेला तुम्ही एका सत्ताधाऱ्यांचं नाव लिहिलं होतं, त्याचं नाव होतं संजयजी शिरसाट. येस नो? लिहिलं ना? हो, ते आमदार आहेत, मंत्री आहेत, बरोबर आहे. म्हणजे विचार मंचावर बसायला पहिली ताकद लागते ती सत्ता. सत्ता कोण आपल्याला दिली? तर त्याचं उदाहरण सोपं, बाबासाहेब आंबेडकर. कशी दिली? 1930 ला आपले बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले. गोलमेज परिषदेला त्यांनी एक घटना मांडली. त्या घटनेत होतं अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. काय मॅटर असं? का? हा एरिया आहे, ह्या एरियाचं नाव आहे गौतम नगर. समजा हा एरिया आहे, समजा या एरियाचं नाव गौतम नगर आहे. आता या गौतम नगर मध्ये आपल्याकडे पैसा नाही, आपला मतदारसंघ स्वतंत्र नाही, कुठल्या तरी जाती धर्माचा व्यक्ती उभा राहील, पैसा वाटेल, निवडून येईल, आपलं पोरग आमदार होईल, आपलं पोरग नगरसेवक होईल? नाही. मग काय करा म्हणले? स्वतंत्र करा. जेणेकरून स्वतंत्र म्हणजे काय? एससी साठी स्वतंत्र, एसटी साठी स्वतंत्र. म्हणजे काय होईल? आमचं पोरग उभं राहील, आमचं पोरग निवडून येईल, आमच्या लोकांच्या समस्या काय करेल? सॉल्व्ह करेल. बाबासाहेब पहिल्या गोलमेज परिषदेला म्हणले. तिथं 2 महिला गेल्या होत्या. एका महिलेचं नाव होतं राधाबाई सुब्बराय आणि एका महिलेचं नाव होतं बेगम शेहनवाज. दुसऱ्या गोलमेज परिषदेला 3 महिला गेल्या, तिसरी महिला होती सरोजिनी नायडू. गांधीजी पण गेले. रामसे मॅग्नॉलचं म्हणणं आलं गांधीजीला बोलवा. 5 मार्च 1931 ला गांधीजीसोबत करार झाला. गांधीजीचं म्हणणं आलं हिंदू धर्माची विभक्तीकरण होईल, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देता येणार नाही. बाबासाहेब आपल्या मागणीवर ठाम होते का? माझ्या प्रभागातून महापौर आमदार झालं पाहिजे, माझ्या प्रभागातून महापौर नगरसेवक झालं पाहिजे, माया पोरानं माया समाजाचा विकास केला पाहिजे. थिंकिंग कोणाची आहे? बाबासाहेबाची. बर धर्मांतरण झालंय का? धर्मविभक्तीकरण झालंय का? मग करावं काय? 1931, 30, 31, 32 तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी तीच मागणी केली. गांधीजीनं आमरण उपोषणाला सुरुवात केली. का? अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देता येणार नाही. मग राष्ट्रहित लक्षात घेतलं, बाबासाहेब गांधीजीला भेटले आणि आपली मागणी स्थगित केली. 29 ऑगस्ट 1947 ला बाबासाहेब घटना लिहायला लागले, मसुदा समितीचं काम करायला लागले आणि मसुदा समितीचे ते अध्यक्ष. काम करत असताना बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी बाजूला केली आणि तिथं शब्द राखीव आणला. का बरं? हे पा, जगात जेव्हा कोणालाच काही कळत नव्हतं का, उगाच बाबासाहेबाला 32 डिग्री म्हणत नाहीत. म्हणजे विचार करा, हे जे उपकार आहेत का, जयंतीत नाचणं, निळे कपडे घालणं, पांढऱ्या साड्या घालणं म्हणजे फेडणं असं नाही. कळलं का? ते उपकाराचा विचारच करू शकत नाही आपण. काय केलं? स्वतंत्र नको म्हणले. पहा पुन्हा बाबासाहेबांनी काय म्हणले? स्वतंत्र नको. काय? समजा हा एरिया गौतम नगर आहे, ह्या गौतम नगर मध्ये आपण स्वतंत्र केलं. स्वतंत्र म्हणजे एससी साठी, एसटी साठी. अजीवन इथला आमदार कोण होईल? समजा एससीचा होईल किंवा कोणाचा होईल. पण याच्या बाजूला एक नगर आहे भारत नगर. आता याच्या बाजूला ते स्वतंत्र नाही ना, तिथं बी आपला समुदाय, मग तिथं आपलं पोरगा आमदार होईल का? मग बाबासाहेब म्हणले काम करा, राखीव करा. 10 वर्ष इथला आमदार होईल ना, यानं आपल्या समाजाचा विकास करा, त्याचा कार्यक्रम हटू द्या, पुन्हा खुला करू द्या, बाजूचं राखीव करा. तिथं पुन्हा आपलं पोरगा आमदार होईल, ते आपला विकास करेल. 10-12 वर्ष झाले, त्याचाही डिलीट करा. पुन्हा तिसरा तक्षशिला नगर असेल, तिथं पोरगा आमदार होईल परिपूर्ण भारत देशात. मग काय करायचं म्हणले? तर विचार मंचावर बसायला पहिली ताकद सत्ता लागते. समजा इथं संजयजी शिरसाट साहेबांचं आगमन झालं असतं तर संजय शिरसाट साहेबाला तुम्ही तुमच्यात बसविलं असतं, काही तर बसविलं असतं. कुठं बसविलं असतं? जोरात बोला. जी बी बोलणार नाही ती मरणार. जोरात बोला. कुठं बसविलं असतं? कुठं बसविलं असतं? मग विचार मंचावर बसायला ताकद सत्ता लागते का नाही?
मग बाबासाहेबांना प्रश्न पडला, सत्ता द्यायची कशी? सत्ता द्यायची कशी? मग आपल्या बापाने एक काम केलं. या देशाची लोकसभा किती खासदाराची आहे? 543. या देशाची लोकसभा किती खासदाराची आहे? तुम्ही काही झक मारा, 85 खासदार या देशातून तुम्हाला एससी या प्रवर्गातून निवडून द्यावेच लागतात. म्हणजे आपलं पोरग खासदार कोणामुळे झालं? कोणामुळे झालं? चला, पहिली ताकद तुम्हाला दिली, मग प्रत्येक पोरग आपलं खासदार होईल का? कारण 85 आहेत. देश एवढा मोठा आहे. मग बाबासाहेब दुसरी कन्सेप्ट, दुसरी काय करा म्हणले, या देशात एकूण आमदार आहेत 4120. या देशात एकूण आमदार किती आहेत? किती आमदार आहेत? मग काहीच्या सुपीक डोक्यात नापीक विचार येईल. मी आता आमदार 288 वाचले होते. तर महाराष्ट्राच्या बाहेर निघ, या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आमदारांची संख्या 288, महाराष्ट्राच्या विधान परिषद आमदारांची संख्या 78, महाराष्ट्रातून लोकसभेत जाणाऱ्या खासदारांची संख्या 48, महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या खासदारांची संख्या 19. या देशात 4120 आमदार आहेत का नाही? तुम्ही काही झक मारा, 614 आमदार या देशात तुम्हाला एससीचे निवडून द्यावेच लागतात. आणि ज्या माणसाला तुम्ही या खुर्चीवर बोलणार होतात, तो छत्रपती संभाजीनगर मध्ये राखीव मतदारसंघातून झालेला आमदार, हे लक्षात घ्या. देण कोणाची? बाबासाहेब आंबेडकर. देण कोणाची? म्हणजे या खुर्चीवर बसण्यासाठी सत्ता लागते, ही कोणत्या ऐऱ्या गैऱ्याने दिली नाही, ही आपल्या बापानं दिली. कोणा दिली? आपल्या बापानं दिली. मग बाबासाहेब केवळ आमदार खासदारावर थांबले का? ग्रामपंचायत डायलॉग म्हणतो का नाही तू? जागा कोणाला सुटली, राखीव कोणाला हे म्हणतो का नाही? म्हणजे ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सरपंच ते लोकसभेच्या खासदारापर्यंत विचार मंचावर बसायला सत्ता लागते. ती सत्ता आपल्या बापानं दिली. त्याचं उदाहरण होतं आजचे संजयजी शिरसाट साहेब. बाबासाहेब एवढ्यावर थांबले नाही. बाबासाहेब म्हणले विचार मंचावर बसायला सत्ता लागते, प्रत्येक जण आमदार खासदार होणार नाही. आता एखादं इथं लय टाईट कपडे घालतंय आणि त्यानं मित्रापाशी डायलॉग घालला, मला बी पुसद मध्ये नगरसेवक व्हावा वाटायले, हो वाटायले. तर बाजूच लगेच डायलॉग घालते, तू टाईट कपडे सोडून देते, मळाले कपडे घालते. नको रे बाबा, ते लोकांच्या नादी लागणं नको. लोक युवा नेते म्हणून घोडे लावतात, कार्यक्रम डिलीट करतात. म्हणजे मेन गोष्ट काय? बाबासाहेबांना सत्ता दिली. बाबासाहेबांना प्रश्न पडला, प्रत्येक सत्ताधारी होईल का? बाप तर म्हणला आपला शासन करती जमात बना. मग काय करा म्हणले, तर यानं मालमत्ता कलम 19 नुसार तुम्हाला या देशामध्ये घटनेनं मान्य केलेला व्यापार करता येतो, उद्योग करता येतो, सभा घेता येते, निशस्त्र पद्धतीने सभा घेता येते, पक्ष संघटन करता येते, ह्या देशातल्या कुठल्याही राज्यात फिरता येते, कंसात स्वतःच्या पैशाने. आता काल सर म्हणले ह्या देशात कुठेही फिरता येते. गेला पोलीस स्टेशनला, 5000 द्या, माया बायकुलन मला 4 धामलं जायचे, जमल का? द्या पैसा. म्हणजे मेन गोष्ट अधिकार कोण दिला? बाबासाहेबांना. उद्योग व्यवसाय करायचा का नाही? मग कलम 19 नुसार उद्योग व्यवसाय कोण? देशाच्या हितासाठी. नाही तर पुसद मध्ये रोडच्या बाजूला जाऊन गांजा ऐकशील का? उद्योग कोणता? राष्ट्राच्या हितासाठी लाभदायक असलेला. मग उद्योग कर, व्यवसाय कर, पण गरीबाच्या मुंड्या मोडू नको. नोकरीत 2 लाख पगार असताना गोरगरीब शेतकऱ्याकडून 500 घेऊ नको. कारण 58 मध्ये तुला पक्का पॅरालिसिस येणार. इथं तयारी करणारे पोर आहेत, नोकरी लागा, पद मिळवा, पोलीस व्हा, PSI व्हा, STI व्हा, तलाठी व्हा, ग्रामसेवक व्हा, लिपिक व्हा, कनिष्ठ लिपिक व्हा, डेप्टी कलेक्टर काही व्हा, पैसे खा. मी नाही म्हणणार नाही, पण कार्यक्रम श्रीमंताचा ठोका, गरीबाचा नाही. या धमक आहे ना, आमदाराची गाडी आणो, त्याचा फाईन पाड, मी तुझा बोर्डावर फोटो घेऊन मी स्पेशल तुला 1 लाख प्राइस देणार. तू शर्ट मळालेलं आहे, रुमाल फाटलेला आहे, त्याला दवाखान्यात जायचे, त्याला बाजूला घेतो, त्याचे 100 घेतो. नाही झोपेत मारायचा तू. पैसे खाय कोणाचे? माजुऱ्याचे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोणाचं हृदय मारून
कोणत्याही गोरगरिबाचं हृदय मारून तुम्ही पैसा कमवला तर डॉक्टरकडे हृदयालाच जावं लागणार. अँजिओप्लास्टी, एक ब्लॉकेज, 2 ब्लॉकेज, तिसरा ब्लॉकेज, जय हिंद जय महाराष्ट्र. रियालिटी आहे. म्हणून विनंती काय, विचार मंचावर बसायला दुसरी ताकद बाबासाहेबांनी दिली, ती ताकद होती व्यवसाय कर, उद्योग कर, पैसा कमव. त्याला का कॉन्ट्रॅक्टर होय, कारखाना टाक, मोठा होय, पैसा कमव. तुलाही विचार मंचावर बसायला जागा भेटली पाहिजे. मग विचार मंचावर बसायला पहिली ताकद काय लागते? सत्ता. सत्ता नसेल तर मालमत्ता. मग आता आपल्याकडे मालमत्ता बी नाही. बेजार आहेत आपण. गॅस भेटना, गॅस भेटना ना, बेजार आहेत का नाही? बेजार आहेत का नाही? मग बाबासाहेबांनी काय सांगितलं, बाबा जरी आपल्याकडे सत्ता नसेल, मालमत्ता नसेल, तर माय आणि बाप या नात्यानं आपल्या लेकराला शिकवा की बाळा, विचार मंचावर बसायला सत्ता लागते, कदाचित आपल्या नशिबात येणार नाही. विचार मंचावर बसायला मालमत्ता लागते, कदाचित आपल्याकडे येणार नाही. पण जर विचार मंचावर बसायला सत्ता लागत असेल, मालमत्ता लागत असेल, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर महाराष्ट्रातल्या, देशातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. महाबाप आमदार होता का? माझ्या घरी 4-5 एकर शेती आहे. महा बुढी काल बनवण्याचा कारखाना आहे का? महा पत्रावळ्या बनायचा कारखाना आहे का? गाडी बनवण्याचा कारखाना आहे का? नाही. पण सध्या महाराष्ट्रात कुठेही इथं कोणताही नेता बोलते कांगणे सरची एंट्री होऊ द्या, तुम्ही कांगणे सरला तुमच्यात बसणार का? इथं बसणार? कुठं बसणार? इथं बसणार. कशामुळं? पॉवर ऑफ बुद्धिमत्ता. पॉवर ऑफ बुद्धिमत्ता. बाबासाहेब एवढे मोठे का? एकदा संत गाडगे बाबा एका ठिकाणी आले होते. असा विचार मंच होता. विचार मंचावर लोक बसले होते. शेवटच्या खुर्चीवर बाबासाहेब होते आणि एक खुर्ची रिकामी होती. संत गाडगे बाबाचं आगमन झालं. आगमन झाल्यावर संत गाडगे बाबा हिंदू आहेत. ते काय करतात? दिवसा गावाची खराट्याने घाण साफ करतात, रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करतात. संत गाडगे बाबाचं आगमन झालं. आगमन झाल्यावर इथं बोलणारा एक सूत्रसंचालक होता. सूत्रसंचालकाला प्रश्न पडला, म्हणजे बुद्धिमत्तेची कदर कशी असते? तुमच्याकडे मालमत्ता नसली तरी चालते, सत्ता नसली तरी चालते, मग काय करायचं म्हणले? संत गाडगे बाबाचं आगमन झालं. आगमन झाल्यावर काय करायचं? सूत्रसंचालकानं माईक मध्ये डायलॉग घालला, राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा यांना मी विनंती करतो की आपण विचार मंचावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. संत गाडगे बाबांनी नकार दिला. आता संत गाडगे बाबांनी नकार दिला. बाबासाहेबांच्या बाजूला एक खुर्ची आहे. बाबासाहेब शेवटच्या बाजूला बसलेले आहेत. पुन्हा सूत्रसंचालकांनी सांगितलं, मी गाडगे बाबांना विनंती करतो की आपण विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. तरी गाडगे बाबांनी नकार दिला. मग शेवटी कमिटीतले लोक खाली उतरले. महाराज, खुर्ची रिकामी आहे, तुम्ही इथं आलात, एवढं चांगलं काम करतात, तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार राष्ट्रसंत म्हणतात, विनंती आहे आपण बाजूला बसावं. बाबा तरीही गाडगे बाबा नको म्हणले. बाबासाहेब मृत्यू पावल्याच्या नंतर 14 दिवसानं ज्या माणसानं प्राण त्यागला, नातं कसं असावं है ना, कोण कसं कोणाला कोणाच्या विचारानं मानावं. आणि मग झालं काय बाबा, की पुन्हा कमिटी त्यांच्याकडे गेली, गाडगे बाबा वरती बसा. कमिटीला वाटलं की संत गाडगे बाबा धर्मानं कोण आहेत? हिंदू आहेत. बसलेले बाबासाहेब कोण आहेत? एकदा जोरदार वानखडे सरांसाठी मनातून टाळ्या होऊ द्या. त्यानंतर जयदीप कवाळे साहेब राज्यमंत्री यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जय भीम. बस झालं का? हा, एकदा लक्ष द्या. इकडे विचार मंचावर आलेल्या सर्व सन्मान्य मान्यवर, आमचे मार्गदर्शक, सन्माननीय मित्र आहे ना, समीरजी वानखडे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या आपल्या भावकीत मेल्यावाने वाजू नका, जोरदार टाळ्या होऊ द्या. जयदीप भाऊ कवाडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जी बी बाई टाळी वाजवणारे, संध्याकाळी तो हा कार्यक्रम आटपणार. एकदा विचार मंचावर बसलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांसाठी मनातून टाळ्या होऊ द्या. जयंती कमिटीने एवढा खर्च करून, एवढं बेदार होऊन तुम्हाला बसण्याची व्यवस्था केली, कार्यक्रमाची व्यवस्था केली, त्या जयंती कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विशेषतः कांबळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
एकदा तुमच्या मायबापासाठी जोरदार टाळ्या हो द्या. एकदा तुमच्या नवऱ्यासाठी जोरदार टाळ्या हो द्या. सुधरा. एका बाईन टाळी वाजवली नाही आपल्यासाठी. समाजसेवा. एकदा पुरुष मंडळी आपल्या बायकासाठी टाळ्या हो द्या. बदला. बर एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या हो द्या. एकदा मयासाठी टाळ्या हो द्या. मेन उदाहरण कराल तुम्ही गाडगे बाबांना जाऊन विचारलं की बाबा या ठिकाणी या विचार मंचावर स्थानापन्न व्हा. कदाचित कमिटीला वाटलं गाडगे महाराज धर्मानं हिंदू आहेत आणि बाबासाहेबांमुळे कदाचित ते बसत नसतील. तेव्हा गाडगे बाबांना दिलेलं उत्तर आहे की मला बाबासाहेबांच्या बाजूला बसायला शंका नाही, मी बसूही शकतो, पण तो ज्ञानाचं प्रतीक आहे, त्याच्या बाजूला बसण्याची माझी लायकी नाही. ही पावर असते बुद्धिमत्तेची. आज विचार मंचावर समीर वानखेडे सर बसलेत, हे बुद्धिमत्तेच्या भरोशावर. केवळ बुद्धिमत्ता नाही, बुद्धिमत्तेत गुणवत्ता. म्हणून विचार मंचावर बसलेल्या सर्व सन्मान्य मान्यवराच्या वतीनं सांगतो की जर येणाऱ्या काळात ही पिढी नीट करायची असेल तर इथं बसलेल्या माईला बापाला विनंती करतो की रात्रीचं जेवण तुमचं तुमच्या लेकरा सोबत झालं पाहिजे. केवळ जेवण नाही, 9 वाजता त्याचा लिमिटेशन टाइम असला पाहिजे. तो 10ला घरी आला, त्याला छान घरी बोलवायचं, एका कोपच्यात न्यायचं, मरस्तोर मारायचं. त्याला विचारायचं तू ही मोदी साहेबांसोबत मीटिंग होती का? आणि येणारा महाराष्ट्र नीट करायचा असेल तर माईचान सांगतो कोणाच्या भाषणाने फरक पडणार नाही. त्याला एकच फरक पाडू शकते, हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला हाना. माईचान सांगतो त्याचं चुको न चुको तरी हाना. उद्या वार शनिवार, हा हनुमानाचा वार आहे, चांगला वार आहे. वेळ ठरवा दुपारी 2 वाजता. बापान म्हणायचं नाही, पोरानं विचार करायचा, पटकन कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं. बापान यायचं बद. आणि जर आपला बाप विसरला आपण विचाराचे पायखेत आपण आपल्या बापाला फोन लावायचा, बाप्पा हेर आर यू, आय एम रेडी. पण हप्त्यातून एकदा अवलादीला हाना. कारण गव्हर्नमेंटनं रूल काढलाय शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही. येणाऱ्या काळात तुम्हीच न्यायालयात जाणार, कोर्टात जाणार, तहसीलला जाणार आणि तिथं निवेदन देणार, हप्त्यातून एकदा आमच्या अवलादीला हाणायचं परमिशन द्या, हे म्हणणार तुम्ही. म्हणून आपल्या अवलादी नीट करायचं असेल तर तुमचा धाक असावा. आपल्याला धाक होता म्हणून आपण नीट आहेत. आपल्याला मायबापान लय ठोकलं म्हणून नीट आहे. आजकाल पहिली नर्सरी ज्युनियर केजीचं पोरगा शाळेत चाललंय, टाटा म्हणायले, बाय बाय म्हणायले, त्याचे सॉक्स, त्याचे कपडे, त्याचा टाय, काय तुझी पॅन्ट होती, एका पॅन्टीत 2 जण बसायची. बेल्ट कुठं होता, याकडे काडी होती करदुल्याला गुंडाळलेली, टाईट करणे ढिली करणे है ना. त्याच्यात ते विचार किती दलभद्री होते. 1 रुपयाचे 5 नरडे घ्यायचा, पोंगे म्हणायचं काहीतरी त्याला, पोंगे का असे 5 नरडे घ्यायचा, कोणी मागू नये म्हणून हपाप खायचा. याचा मित्र याच्यापेक्षा दलिंदर, इकडून काढायचा आणि खायचा आणि पुन्हा ठेवायचा. पण घटनेत सांगितलंय समाजवाद. काही दलिंदर होते, 1 रुपयाच्या 20 बारकाल्या गोळ्या घ्यायचे, कोणी मागू नये बक्कन तोंडात टाकायचे, पुन्हा बाहेर काढून खिचात ठेवायचं. याचा मित्र याच्यापेक्षा दलिंदर, ती गोळी घ्यायचा, पाण्यात धुवायचा, पण खायचाच. समाजवाद. काही डेंजर होते. 1 गोळी घ्यायचं, या ठिकाणी ठेवायचं, दातान 2 तुकडे करायचं, एक मित्राला द्यायचं आणि एक स्वतः खायचं. ही लोक सध्या आयुष्यात असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आपल्या ताटातलं लोकांच्या ताटात टाकता आलं पाहिजे, त्याला समाजवाद म्हणतात. तो घटनेत पेरण्याचं काम केलंय. केवळ पोराला आणू नका, हिला रविवार ठेवा, संध्याकाळी 7 स्वयंपाक हो द्यायचा, बक मारायचं, 8 वाजता जेव घालायचं, कारण ही लक्ष्मी आहे म्हण. म्हण लक्ष्मी कशी, तू मुकाट्या पळून जाते, गुलगुलू बोलतील, लक्ष्मी कशी. माईची साडी नेसून स्टोरी ठेवायली, कोणीच नव्हता रे कहना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. हाना, सोडूच नका.
विनंती एकच आहे, वेळ खूप झालेला आहे, आपल्या लेकरांकडे लक्ष द्या. बाळांनो, जोपर्यंत जे काय करायचंय ते मोठं होण्याचा प्रयत्न करा, हसत राहा, इतरांना हसवा, चेहऱ्यावर स्माइल ठेवा. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी, कोण कधी जाईल सांगत नाही. सुनन लय मोठा त्वरा करू नका, 35च्या आत पण अटॅक आला, झाडून काढता काढताच गेली, थोडीशी कळ आलती म्हण गेली. हा, म्हणजे तुला वाटेल सुन सासूच जाईल, सासून बी आपल्या गौऱ्या मसनात गेल्यात. आपण बी लय मोठा त्वरा करायचा नाही. 60 वर्षाचा विषय, कोण कधी मरल सांगत नाही. म्हणून पुसद मध्ये आपण शिकवलं 20 रुपयाचं. हो हा, साहेब बोलणार आहे तर एकही उठलं ना पाहिजे. हो, 5च मिनिटं बोलणार आहे सर, 10च्या नंतर बोलत नाहीत. टाइम किती झालाय? 5च मिनिटं राहिले का? बरं, जाऊ द्या, 5च मिनिटं टाइम राहिलाय. सर बोलतील, सांगायचं तात्पर्य आपल्या लेकरांकडे लक्ष द्या. विनंती एकच आहे, मी शेवटचं उदाहरण सांगलो बाबा, न जाने कोणची मुलाकात आखरी होगी. इतरांचं मन जपा, चेहऱ्यावर स्माइल ठेवा, आणि कोण कधी जाईल सांगतात नाही. आपण कोणाला बोललो हे शेवटचा फोन होऊ शकतोय, आपण कोणाच्या बाजूला बसलो हे शेवटचं बसणं होऊ शकतोय. मी या ठिकाणी बोलायलोय हे माझं शेवटचं बोलणं होऊ शकतंय. मी माझ्यावर काय घेऊ, तुमचं शेवटचं ऐकणं होऊ शकतंय. मग शेवटचं बोलणं होऊ शकते. तानाला अरे बापरे, मी असा जात नाही भाऊ. चला, सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर, अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपण प्रबोधन केलं.